चला, आज आहे ना सर्व पित्री अमावस्या आहे आणि आज आहे ना सगळ्यांचे पित्र असतात. आज शेवटचा दिवस आहे. मी पण माझ्या सासऱ्याचा घास टाकत असते. आता इथे बघू शकता गव्हाची खीर करणार आहे मी आणि थोडीशी इंद्रायणी तांदूळ घालणार आहे. जास्त करून गहू घेतलेले मिक्सरला बारीक करून घेतले आणि कुकरमध्ये घातले. थोडेसे तांदूळ घातले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून अगदी चिमूटभर मीठ घालून इथे बघा खीर छान अशी शिजून घेतली आणि रवीनं थोडीशी मॅश करून घेतली. आता त्याच्यानंतर आहे ना खिरीमध्ये गव्हाच्या खिरीमध्ये मी ना गूळ घातलेलं आहे आणि थोडंसं दूध पण घातलं आणि थोडंसं खोबरं, काजू, बदाम आणि इलायची पावडर वगैरे घालून आहे ना खीर तयार करून घेतली. आता इथे ना कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि अगदी थोडंसं तेल पण घातलं. मीठ, मिरची, हळद, आलं लसूणची पेस्ट घातली, थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि हिंग घातलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. इथे ना आपण रशी पातोडी म्हणतो, इथे मी पातोड बनवण्यासाठी ही खिशी घेणार आहे. असं ह्या पद्धतीने मस्त छान अशी खिशी घेते आणि थोडंसं बेसन पीठ शिजून घेतलं आणि ताटाला ना तेल लावून घेतलं आणि ताटावर मस्त असं हे बेसन पीठ पसरून घेतलं. आता ही थंड झालं का नंतर आपण पुढे कापून घेऊ. त्याच्यानंतर इथे ना आळूची वडी पण बनवली मी, बघू शकता ह्या पद्धतीने. आणि चला आता आळूची वडी पण तळून घेते. पहिलेच ती शिजवली, थंड करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी इथे ना मिक्स भाज्या पूर्ण सगळ्या एकत्रच केलेल्या आहे. जास्त वेगवेगळ्या काही केल्याच नाही, सगळ्या भाज्या पण मिक्स करून घेतल्या. आता इथे आपल्याला रशी बनवायची किंवा मग आमटी म्हणू शकता काही पण. आता त्याच्यासाठी मसाला पण तयार करून घेतलेला आहे. कांदा, खोबरं, त्याच्यानंतर अख्ख्या लाल मिरच्या पण भाजून घेतल्या थोड्याशा, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि अख्खा मसाला आहे हा गावावरून आणलेला आहे मी. अगदी थोडीशी टॅमॅटो पण घातली अर्धी आणि त्याच्यानंतर मसाला छान असा बारीक करून घेते मी मिक्सरला आणि त्याच्यानंतर मी रस्सा बनवून घेते पुढे. चला आता इथे मी तेल पण कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी छान असं हे जे वाटण वगैरे घातलं आणि मीठ वगैरे घालून आहे ना रस्सी पातोडी म्हणतो आपण ते करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता छान असे आपले पातोड पण तयार झालेले आहे आणि चपात्या पण करून घेतल्या. आता इथे उडदाची डाळ पण भिजत घातलेली होती आणि उडदाच्या डाळीचे वडे पण करून घेतले. जशी माझी जाव करत आली त्याच पद्धतीने मी पण करते. मी पण पहिल्यांदाच केलेले आहे इकडे ह्या पद्धतीने.